बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। उद्या दुपारपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये असणार आहेत अशी माहिती देखील मिळते आहे। एकाच आठवड्यात एकनाथ शिंदे यांचा दुसऱ्यांदा हा दिल्ली दौरा आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप। प्रमोद, एकाच आठवड्यामध्ये एकनाथ शिंदेंचा हा दुसरा दिल्ली दौरा, काय म्हणायचं? सागर, आज रात्री 10 वाजता एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्ली मुक्कामी येत आहेत आणि उद्या त्यांच्या दिल्लीमध्ये काही भेटीगाठी असू शकतात अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। त्यांच्या दौऱ्याचं विस्तृत पद्धतीने जरी सांगितलं गेलं नसलं, म्हणजे ते कुणाला भेटणार आहेत काय आहे, त्यांचा सगळा दौरा जो आहे तो दिल्लीमधील रिझर्व्हवर ठेवण्यात आलेला आहे अशी देखील माहिती मिळते। मागच्याच आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीमध्ये आलेले होते, त्यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या अशा पद्धतीची देखील चर्चा सुरू होती आणि ती चर्चा सुरू असतानाच आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये येत असल्याने एक वेगळ्या प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मागच्या काही दिवसांपूर्वी, जेव्हा 8 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आलेले होते, तेव्हा त्यांनी पक्षाच्या सगळ्या खासदारांची देखील बैठक घेतलेली होती आणि आता यावेळी नेमकं ते कोणाकोणाला भेटतात, कोणाची बैठक घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सागर, दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की उद्याच इंडिया आघाडीची बैठक आहे, त्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीमध्ये येत आहेत। पण उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये येत असल्याने एक वेगळी राजकीय चर्चा सुरू असल्याचं देखील म्हणावं लागणार आहे। बघावं लागणार आहे की एकनाथ शिंदे या दौऱ्यामध्ये नेमके कोणाकोणाच्या भेटी घेतात, कशा पद्धतीने त्यांचा हा दौरा असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीमध्ये येत असल्यानं एक राजकीय चर्चा वेगळी सुरू झाल्याचं सध्या तरी दिल्लीमध्ये बघायला मिळतंय। नक्कीच प्रमोद, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याकडे देखील आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।